नमस्कार. आज मी इथे व्हेज जेवण बनवत आहे. त्यासाठी सर्वात अगोदर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले. त्यात राई घालते. राई तडतडल्यावर कांदा आणि हिरवी मिरची घालते. कांदा नरम झाल्यावर थोडीशी हळद घालून परतून घेते. इथे शिमला मिरची बारीक कापून घेतलेली ती घालते आणि कांद्यावर परतून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते. मिक्स करून झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. झाकण काढलेले आहे. भाजी पुन्हा मिक्स करून घेते आणि ओलं खोबरं घालते आणि मिक्स करून झाकण लावून शिजायला ठेवते. झाकण काढलेले आहे. भाजी शिजलेली आहे. वरून कोथिंबीर घालते. मिक्स करून घेते. शिमला मिरचीची भाजी तयार आहे. इथे कढईत तेल गरम करायला ठेवले. त्यात थोडंसं तूप घालते आणि सुक्या मिरच्या घालते. नंतर राई आणि जिरं घालते. राई जिरं तडतडल्यावर 3 लसणीच्या पाकळ्या घालते. लसणीच्या पाकळ्या लालसर झाल्यावर हिंग घालते आणि बारीक चिरलेला कांदा घालून कांदा नरम होईपर्यंत परतून घेते. आता त्यात हळद आणि लाल मिरची पावडर घालते. थोडीशी कोथिंबीर घालून सगळं मिक्स करून घेते. इथे तुरीची आणि मुगाची डाळ, टोमॅटो आणि हिरवी मिरची घालून शिजून घेतलेली आहे ती घालते आणि मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि डाळ घोटून घेते. थोडंसं पाणी घालते. मिक्स करून घेते आणि डाळीला छान उकळी काढून घेते. डाळीला उकळी आलेली आहे. वरून कोथिंबीर घालते. तुरीच्या डाळीची आमटी तयार आहे. इथे कढईत तेल घेतलेले आहे. त्यात 1 चमचा बटर घालते आणि मिक्स करून घेते. फोडणीला जिरं घालते. जिरं लालसर झाल्यावर तमालपत्र, दालचिनी, मसाला वेलची आणि हिरवी वेलची घालते. परतून घेते तेलात. इथे बारीक चिरलेला कांदा घालते. थोडंसं मीठ घालून कांदा शिजवून घेते. झाकण काढलेलं आहे. कांदा शिजलेला आहे. त्यात 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालते आणि कांद्यात मिक्स करून घेते. 1 चमचा बेसन घालते आणि कांद्याबरोबर भाजून घेते. बेसन भाजून झाल्यावर टोमॅटो घालते. टोमॅटो मिक्स करून झाकण लावून शिजायला ठेवते. झाकण काढलेलं आहे. टोमॅटो छान शिजलेलं आहे. मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते. काश्मीरी लाल मिरची पावडर, हळद, धणे पावडर घालून मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते. आणि झाकण लावून मसाला शिजवून घेते. इथे पनीर घेतलेलं आहे. पनीर बारीक करून घेते. मसाला छान शिजून आलेला आहे. हिरवी मिरची घालते आणि बारीक करून ठेवलेला पनीर घालून मसाल्यात मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते. शाही पनीर मसाला आणि कसुरी मेथी घालते. चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घेते. 2 चमचे दुधाची मलाई घालते. मिक्स करून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. झाकण काढलेले आहे. कोथिंबीर घालते. पनीर बुर्जी तयार आहे. इथे हालीम घेतलेला आहे. 2 तास भिजत घातलेला. तो भांड्यात काढून घेते आणि पाणी घालून शिजून घेते. बारीक चिरलेला गूळ घालते आणि गूळ छान वितळून घेते. गूळ मिक्स झालेला आहे. त्यात काजू बदामाचे तुकडे घालते आणि मिक्स करून घेते. आता दूध घालते आणि मिक्स करून गॅस बंद करून घेते, नाहीतर दूध फाटेल. इथे धणे पावडर, लाल मिरची पावडर, काळं मीठ, साधं मीठ, आमचूर पावडर, हळद सगळं मिक्स करून घेते. पावडर मसाले. इथे मिरच्या घेतलेल्या आहेत धुवून. त्यातलं पाणी सुकलेलं आहे. मिरच्यांना चीर पाडून घेते. पॅनमध्ये तेल घेते थोडंसं. त्यात मिरच्या भाजून घेते झाकण लावून. 2-3 वेळा झाकण लावून
मिरच्या परतून घेतलेल्या आहेत. मिरच्या शिजलेल्या आहेत छान. त्यात पावडर मसाले घालते आणि मिक्स करून घेते. गॅस बंद केलेला आहे. वरून लिंबाचा रस घालते आणि मिक्स करून घेते. मसाल्यातली मिरची तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.